आता कसं आहे, हे जे एखाद्याला करायचं तर तो काय करतो, युट्यूबवर जातो आणि पाहून घेतो की हा हे असं असं करावं लागेल. याच्यामध्ये आपल्याला खूप नफा भेटतो. हा, तर ते नको व्हायला. म्हणजे आता पाहताना त्यांना कळायला पाहिजे की ऍक्च्युअल मध्ये लोक काय करतात, नुसते बापाऱ्या मारायचे. हा, ते नको. मला 15 लाख रुपये राहिले, 20 लाख रुपये राहिले, हे सगळं चुकीचं आहे. तुम्ही जर समजा ते शेळीकडे पाहिलं नाही, तिला ती गाभण राहते का नाही, बच्चे देते का नाही, तिचं बच्चू 10 किलोचं आहे का 5 किलो वाजण्याचं, ते जर पाहिलं नाही तुम्हाला उत्पन्न कुठून भेटेल? तुम्ही ती तयारी ठेवली म्हणजे 100% झोकून दिलं तर ते आपल्याला मिळतच. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण खुलताबाद तालुक्यातील गोळेगाव येथे आहोत. येथील प्रगतशील शेतकरी श्री रामलाल कछवा आपल्यासोबत आहेत. त्यांनी त्यांच्या शेतामध्ये शेळी पालनाचा व्यवसाय चालू केला. त्यांनी शेतामध्ये वेगवेगळ्या जातीच्या महाराष्ट्राच्या बैल, म्हणजे काय होतं आपल्या महाराष्ट्रामध्ये गावरान शेळीचं जास्तीत जास्त आपल्याला फर्म पाहायला दिसतात, परंतु त्यांनी महाराष्ट्राबाहेरील ज्या जाती आहेत शेळीच्या तर त्या आणल्यात आणि त्याच्यापासून गेली 5 वर्षापासून ते या शेळी पालन व्यवसायात आहेत आणि ते यशस्वीरित्या व्यवसाय करत आहेत. तर जाणून घेऊयात त्यांच्या या शेळी पालन व्यवसायात ते कसे उतरले, त्याच्या मागची संकल्पना आणि एकंदरीत शेळी व्यवसाय कसा करायचा हे सगळं त्यांच्याकडून जाणून घेऊयात. नमस्कार, किसानमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही या व्यवसायाकडे कसे वळलात? म्हणजे पूर्वी जी तुमची शेती होती? पूर्वी शेती होती आणि आमचा हा पारंपरिक धंदा होता. अच्छा, शेळी पालनाचा? शेळी पालनाचा, मेंढी पालन, आम्ही धनगर आहे. अच्छा अच्छा. आमचा खानदानी धंदा होता आणि आम्हाला माहित होतं याच्यामध्ये उत्पन्न आपल्याला मिळतं का नाही मिळतं, पण जर जिद्दीनं केलं तर याच्यामध्ये उत्पन्न मिळतं. त्या हेतून मग शेतीच्या पाठीमागानं लागतं, शेती प्लस जोडधंदा म्हणून आम्ही या व्यवसायाकडे. आणि आता त्याच्यात काय झालं की शेळीपालन करायचा उद्देश म्हणजे बंदिस्त शेळीपालन करायचा उद्देश हा होता की आता जंगल राहिलं. मेन पॉईंट हा जंगल राहिलेलं नाही. डोंगरामध्ये जा फॉरेस्ट्री झालेलं आहे, सगळ्या पूर्ण डोंगरामध्ये नेता येत नाही. पुन्हा कुठे म्हणजे बांधावर न्यायला जागा नाही राहिली, लोक तन्नाशे घेते मारून देतात, त्याच्यामुळं कोणाच्या बांधावर नेता येत नाही. मग शेळ्या ह्या मुद्दाम बंदिस्त ठेवल्या. अच्छा, पूर्वी तुमची शेती करायची पद्धत काय होती? म्हणजे पूर्वी म्हणजे ते त्याचा काही फळभाज्या, काही कपाशी, मक्का, म्हणजे भरड धान्य हे घ्यायचं. आणि शेती क्षेत्र किती तुमचं? 4 एकर. आता हे तुम्ही आधुनिक शेळी पालन कधीपासून चालू केले आणि त्याच्यात का वळलात? म्हणजे हे आधुनिक शेळीपालन यांनी 5 वर्ष 2017 मध्ये सुरू केलं. अच्छा, 2017 मध्ये सुरू केलं. पण त्यावेळेस आम्ही काय केलं, अगोदर गावरान शेळ्या घेतल्या. अच्छा, गावरान शेळ्या सांभाळल्या. 1 वर्षभर त्यांना सांभाळून पाहिलं तर त्यांच्यामध्ये जे आपल्याला प्रॉफिट पाहिजे ते मिळाले नाही. त्यांच्या जे वजन वाढ होती वजन वाढ नाही मिळालं. आपण जो इतका महागाचा चारा घालतो त्यांना, म्हणजे त्याच्यापासून आपल्याला काही ना काही प्रॉफिट भेटायला पाहिजे की नाही. त्यामध्ये प्रॉफिटच राहिलं नाही. आणि त्यांना चारा जो लागायचा तो भरपूर लागणारच आपल्याला, आणि त्याच्यामध्ये आपल्याला परवडायला नाही लागलं. तर त्या गावरान शेळ्या पूर्ण लोड करून टाकल्या, विकून टाकल्या. आणि त्याच्यानंतर आम्ही बोरची एक शेळी आणि एक मेल आणला. त्याच्यापासून मग वाढवले. मग त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट पंजाबमधूनच मागवल्या बिटलच्या शेळ्या, त्यांच्यापासून वाढवल्या. आता आमचं सगळं पद्धतशीर चालू आहे. आता बोर जातीचं वैशिष्ट्य काय? म्हणजे बोर जात ही आता आपल्याकडे कसं आहे, उष्णकटिबद्ध आहे, म्हणजे आपल्याकडे ऊन पण भरपूर राहतं, पाऊस पण आता या 2 वर्षापासून आपल्याकडे थंडी पण मीडियम मध्ये. ही जी जात आहे दोन्ही पण जात, बोर आणि बिटल, या जातीला आपलं हवामान एकदम 100% सुट होतं. अच्छा, त्यांना यांच्यापासून काही त्रास नाही. सुरुवातीला आणलं तेव्हा पण त्रास काहीच नाही, अजिबात त्रास नाही झाला त्यांना. म्हणजे त्यांना आता जवळजवळ आता 5 वर्ष झाली. 5 वर्षामध्ये त्यांना अजून कुठलंच काही येत नाही. एकदम म्हणजे आपलं वातावरण खूप सुटेबल आहे त्यांना. आणि याचं वैशिष्ट्य काय वेगळं? पण म्हणजे इथं वातावरणाशी जर झालं, पण बाकी आता आपल्या ज्या गावरान शेळीत आणि बोर आणि या बिटल मध्ये काय फरक आहे दोन्हीमध्ये? बोर आणि बिटल मध्ये एक आहे की आपल्याला जे उत्पन्न पाहिजे, समजा आपण गावरान शेळीचं जर बच्चू आपण 3 महिन्याचं जर वजन केलं 15 ते 16 किलो पर्यंत, त्याचं चांगली जर ठेवलं तर 15-16 किलो पर्यंत वजन. आणि यांचं जर वजन केलं 3 महिन्याचं तर 30 ते 32 किलो पर्यंत वजन. एवढा फरक पडतो. आणि काय हे बोरचं जर जितका खाऊ घालचाल तुम्ही, रोजचं त्याचं 200 ग्राम वजन वाढायला पाहिजे. रोजचं 200 ग्राम वजन वाढायला पाहिजे. जर आपल्या खाऊ घालणार आहे, आपण जर त्यांचा सांभाळ चांगला केला
तर आपल्याला त्याचं बरोबर प्रॉफिट मिळतं. आता ही बोरमध्ये ओळखायची कशी ही जात, समजा बोर पण आणि बिटल पण, यात आता गावरान आपल्याला महाराष्ट्रीयन लोकांना सगळ्यांना माहिती आहे, हा. शेतकऱ्याला सगळ्या. तर ह्या बोर आणि ही जात आहे म्हणजे ह्या आपली जी आता या बोरमध्ये जे आहे ना, बिटल मध्ये अशीच एक काठेवाडी म्हणून काठेवाडी सेम हाईट आहे, सेम अशी दिसते. त्यांचे जे बिटलचं जे आहे, तर त्यांची शिंगाचा जो आहे पाठीमाग भाग तो जास्त वाढत नाही. अच्छा. आणि तो पाठीमागे येतो, असा असं पाठीमागे येतो तो, असं वर म्हणजे वर राहत नाही, उभा राहत नाही तो. तो असं पाठीमागे येतो. आणि त्यांचे डोळे जवळजवळ 100% घारे राहतात. अच्छा. एकदम म्हणजे पांढरे शुभ्र डोळे राहतात बिटलचे. आणि एखाद्या अपवाद म्हणून ते काय होतं, एखाद्या वेळेस निघतही त्याच्यात गावरांसारखे डोळे निघाल्या, पण त्याची ओळख आणि पुन्हा त्यांचा नाकाचा याचा तो जो पंच राहतो तो असा सरळ यायला पाहिजे, पोपटासारखा दिसत. आणि त्यांचे कान पण जरा मोठे राहते. कानं लांब, शिंग लहान, आपले शिंग आहे पण पाठीमाग वळलेली. आणि त्यांच्या शरीराचा ढाचा हा खूप काठेवाडी शिवाय सारखा मोठा राहतो, उंच राहतो. तिची हाईट जवळजवळ भरपूर हाईट राहते. आणि ही बोरमध्ये 2-3 प्रकार आहे. अच्छा. बोरमध्ये ते आता आपली कुठली बोर आहे आपण जाणली? हे नेमकर लाईनचे. आता आपल्या इकडचं वातावरण मॅच झालेलं आहे. आता हे नेमकर लाईनचे जे शेळे आहे यांना मी आमच्याकडे पहिले सेकंड जनरेशनचा होता. सेकंड जनरेशनचा आम्ही तो विकून टाकला. आता फुल ब्लडचा आणला. आता हे फुल ब्लड पासून जे तयार होतील आम्हाला ते सेमिस्टरचे इथे, म्हणजे सुधारित प्रकार होत चालतो. आता आपल्या इकडचं जे ऋतुमान आहे त्यात यांना कुठल्या रोगापासून वाचवायला पाहिजे आपण? म्हणजे इथं ह्या महिन्यात ही कुठल्या प्रांतातली? पंजाब प्रांतातली. बोर नाही, बोर ही आफ्रिकेची. आफ्रिका आहे, पण हे आपलं नेमकर आपल्या फलटण मधून आणलेली समजा नेमकर लाईनची. ओके. फलटण म्हणल्यावर सातारा. आणि ही पंजाबची जाते. कुठली? ही बिटलची जी जाते ही पंजाबची. जिल्हा पंजाबमध्ये पूर्ण पंजाबमध्ये. आणि ती शिरोईची जी आहे ती राजस्थानमध्ये. अच्छा. याच्यात पण जाती आहे का? हा. अच्छा. आता ह्या जे आहेत यांच्यावर जे औषध उपचार किंवा जे रोग होतात तर ती कुठल्या प्रमाणात होतात, किती प्रमाणात होतात आणि त्याचं तुम्ही कसं निराकरण करता? आता यांना जर समजा आजार सर्दीत येत्या किंवा आता यांना मेन आजार कोणता होतो पावसाळ्याच्या दिवसामध्ये त्यांची खुरा फुगतात. अच्छा. म्हणजे शक्यतो काळजी ही घेणं की त्यांना पाण्यामध्ये मी जायलाच नको. कोरड्या वातावरणात ठेवायचे. कोरड्या वातावरणात त्यांचे पाय भिजले की त्यांची खुरा खराबच होणार. तो आजार मोठा बेकार आहे. त्याच्यापासून आपण सांभाळायलाच पाहिजे. ती दक्षता घेणं मोठं गरजेचं आहे. म्हणजे त्याच्यासाठी हे बंदिस्त त्याच्यासाठी मुरुम टाकून खाली आणि ती त्यांची खुरं ओले होऊ द्यायची. त्यासाठी आपण हे शेड केलेलं आहे. आणि ह्या दुसऱ्या शेळ्या त्यात कोणत्याही ते एकच. आणि यांचा औषधोपचाराचा खर्च काय असतो? औषधोपचाराचा खर्च रसोई आपण केलं म्हणजे वर्षातून 3 वेळेस त्यांना लसीकरण करावं. लसीकरण केल्यानंतर आपल्याला आता त्यांना जे टॉनिक द्यायचं किंवा कोणतं दुसरं एखादं औषध द्यायचं. डॉक्टरच्या सल्ल्यानुसार आपण ते औषधं आणायची, द्यायची, गोळ्या द्यायच्या. एखाद्याने संडास जर झाली तर त्या संडासच्या गोळ्या ठेवायच्या, तापीच्या गोळ्या ठेवायच्या. एखाद्याला जर आळवी करायचं काम पडलं तर ते आपण डॉक्टरकडून शिकून घ्यायचं. रोज डॉक्टरला कधी आणत बसायचं आपण. डॉक्टर येईल कधी. आपल्याला एक डॉक्टर प्रथम उपचार आपल्याला स्वतः आपण करता आले पाहिजे. आपल्याला प्रथम उपचार करता आले पाहिजे. डॉक्टर येईपर्यंत ती जर समजा तो डॉक्टर येईल 4 तासानं तोपर्यंत तिचा इकडे जीव जायचा टाइम येतो. बरोबर. प्रथम उपचार करायला आपणही थोडं शिकायला पाहिजे त्याच्यामध्ये. आता यांची जी सुरुवातीला तुम्ही किती आणले होते बोर? आणि 6 याच्या बिटलचे होते आणि बोरची 2 एकच शेळी आणली. यांचं ब्रीडिंग कसं झालं पुढे? ब्रीडिंगला नर वेगळेच ठेवले होते ना. अच्छा. दोन्ही जाती? 2, एक बिटलचा एक आणि बोरचा एक ब्रीडिंगसाठी. आणि ब्रीडिंग ही क्रॉसिंग झालीच नाही पाहिजे तर तो फायद्याचं आहे. म्हणजे त्याच जातीचा नर पाहिजे? त्याच जातीचा नर पाहिजे, त्याच जातीची फिमेल पाहिजे. मेल फिमेल दोन्ही त्याच जातीची पाहिजे. क्रॉस झालं तर मग. आणि आपल्याला जर समजा गावरान शेळी ठेवायची तर गावरान शेळीवर जर आपण याच्यातला सुधारित नर ठेवला आपल्याला गावरान शेळीपासूनही उत्पन्न मिळतं, वजन वाढ मिळते. अच्छा.
तिचं होणारं जे बच्चू आहे ते तंदुरुस्त मिळतं. आता त्यासाठी मी माझ्याकडे गावरान शेळी ठेवली. त्या गावरान शेळी बिटलनं लोड केलेली. तिचंही मला तो रिझल्ट चांगला मिळाला ना. म्हणजे रेग्युलर जे आपलं 10-11 किलो निघायचं त्याचं ते म्हणजे होणारं जे पैदाशी बच्चू आहे त्याचं वजन वाढीतील ते बच्चू खूप चांगलं निघालं. अच्छा, त्याचं किती भरलं वजन आपण? ते आता 15 दिवसाचं बच्चू आहे पण आज जवळ 10-12 किलो अरे वजन. बापरे, 15 दिवसाचं 15-20 दिवसाचं खूपच वजन भरलं म्हणजे. 10-12 किलो वजन येते. यांचं जन्मताच वजन 5 किलो पर्यंत येतं. 4.5 ते 5 किलो येतं या बच्चांचं वजन. आता याचं जे आपण स्ट्रक्चर केले सगळं तयार, हे उभारण्यासाठी कसं उभारलं, याच्या मागचं उभारण्याची संकल्पना काय होती आणि स्टेप बाय स्टेप कसं केलं तुम्ही? खर्च किती लागला? म्हणजे आता आमच्यासारखे जे तरुण पोरं आहे जे शेती देऊ इच्छित आहेत तर काय असतं, भांडवल कमी असतं, तर मग कमी भांडवलात कसं करावं, जर एखाद्याकडे जास्त भांडवल त्यानं कसं करावं, असं सगळं त्यांना. त्याच्याकडे भांडवल असेल त्यांना अगोदर शेड करायला पाहिजे. अच्छा, बरं, भांडवल जर असेल शेड मध्ये आता हे एक शेड आहे आणि हे एक शेड, हा नाही याच्यातलं कुठलं शेड? नाही कोणतंही करा. अच्छा, हे करा की ते करा, याला फक्त मनुष्यबळ जादा लागतं. हे जे खालीच आहे याला मनुष्यबळ जादा लागतं. याला झाड झूड करणं आणि शेड अगोदर तयार करून चारा पाण्याचं नियोजन अगोदर करायचं आणि मग शेळ्या आणून उभ्या करायच्या. जर इकडे चाराच नसला आणि शेळ्या आणून उभ्या केल्या तर उपयोगाचं काय? त्यांना घालणार काय तुम्ही? पैशाच्या जोरावर तुम्ही काही करशाल, काही करशाल. तुम्ही मोठं बंगला बांधून ठेवशाल, मोठं काही आणशाल, पण जर त्यांना घालायला काही नाही तर तुम्ही करशाल काय? अगोदर हे नियोजन करा आणि मग शेड करा. आता हे जे तुम्ही शेड तयार केले, हे दोन म्हणजे खाली मोकळी जागा आणि वर शेड केले, तर आता ह्याची साईज किती आणि याच्यामध्ये ऍट अ टाइम किती बकऱ्या बंदिस्त राहू शकतात? याच्यामध्ये 70 ते 80 आम्ही 30 बाय 40 जे केलेले आहे. तर वरच्या मजल्यामध्ये याच्यात 70 ते 80 शेळी राहू शकते 30 बाय 40 मध्ये. आणि त्याला ते आपण समजा जर कमी पडलं ते त्यांना समजा एकमेकाला जर खेटायचं तर आपण मध्ये असं त्यांचा जो मधला हे त्याच्यामध्ये असं फिडर टाकून दिलंय. त्या फिडरमध्ये इकडून 10 शेळ्या तिकडून 10 शेळ्या चारा खाते. म्हणजे ती जागा पण वाचते आणि संख्या वाढून जाते. आता हे तुम्ही हे दोन स्ट्रक्चर मध्ये केले, खाली मोकळी जागा सोडली आणि 8 फुटावर 10 फुटावर तुम्ही शेड केले. तर हे पूर्ण 20 बाय किती? 30 बाय 40. 30 बाय 40 याला खर्च किती लागतो याला? म्हणजे तुमचं खूप हेवी आहे, पण एखादा शेतकरी त्यांना कमी खर्चात जर करायचं त्याला कमीत कमी किती येऊ शकतो? कमीत कमी. आणि असं तुमच्या सर्वे करायचं याला किती येऊ शकतो? असं जर आजच्या हिशोबाला तयार करायला लागले तर 9 ते 10 लाख रुपये लागतील आजच्या हिशोबाला. आणि जर समजा याच्यामध्ये थोडं नॉर्मल करायचं ठरलं तर नॉर्मल करून ते टिकत नाही. 9 लाख रुपये लागते आजच्या टायमाला जर तयार करायचं. भूतकाळात कमी झालेले पण 2017 मध्ये आम्हाला 5.5 लाखात झाले. अच्छा, खूप हेवी आहे. हा 2017 मध्ये 5.5 मध्ये झालेलं आहे. त्यावेळेस 35-36 लोखंडाची भाव होती. बरोबर. आज लोखंडाची भाव डबल होऊन गेली. मजुरी डबल वाढलेली, सगळंच डबल झालेलं आहे ना. मी याला 9 ते 10 लाख रुपये. आणि असं करायचं झालं हे आज हे 5-5.5 लाख रुपयात ही बनते. याच्यात किती? 100च का? याच्यात 100च्या वर बसतील. हे बांधताना तर तुमचं काय स्ट्रक्चर कसं केलेलं आहे तुम्ही? म्हणजे कुठल्या यानं बांधलेलं आहे? हे आम्ही आमच्याच याने केलेलं आहे. बरं, मनानच केलेलं आहे. याच्या अगोदर मी म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात खूप फिरून आलो. अच्छा, पश्चिम महाराष्ट्र जवळजवळ 20-25 शेड पाहिली ती. त्यांची बांधणी कशी आहे, कोणत्या खाली जमिनीवरची कशी आहे, डबल फ्लोअरची कशी आहे, मग सगळे शेड पाहिले आणि ते पाहून आल्यानंतर मग ही कल्पना सुचली म्हणून हे असं तुम्ही केलं. म्हणजे आता हे कसं टप्प्याटप्प्यात पलीकडे खायला केलं? आता याच्यामध्ये जे डबल टप्पे केलेले आहे, याच्यामध्ये जे डबल टप्पे केलेले आहे ना, तर आपली शेळी समजा सावलीमध्ये राहू शकते. तिला जर उन्हात यावंसं वाटलं बाहेरच्या स्ट्रक्चरमध्ये येऊन ती उन्हामध्ये सुद्धा उभी राहू शकते. त्यासाठी त्याला डबल केलेलं आहे. आणि पलीकडून ते मधला पट्टा सोडला तो चाऱ्यासाठी. तो आपण जो मधला आपण गावानं केलेला आहे त्या गावामध्ये चारा टाकून द्यायचा आणि तो आपण ते आपल्याला जाण्या येण्यासाठी चारा टाकण्यासाठी. ते तसं चाऱ्याची व्यवस्था का केली तुम्ही? म्हणजे तो चारा वाया जाऊ नये. त्याच्यामध्ये कसं आहे, बकरीची लेंडी पडली किंवा मूत्र पडलं त्याच्यावर तर तो चारा खात नाही. तो चारा वाया जायला नको. म्हणजे एकूण एक पूर्ण चारा कामात आला पाहिजे. त्यासाठी ते करणं जरुरी. आता आपल्याकडे 3 ऋतू आहेत.
तिन्ही बऱ्यापैकी पाणी पण आता या 2-3 वर्षापासून चांगलं चांगलाच आहे. हा. ऊन पण व्यवस्थित पडतं आणि थंडी पण येते. तर या 3 ऋतूमध्ये आपल्या ज्या 2 जातीच्या बकऱ्या, बोर आणि दुसरी, तर त्यांचं संगोपन या 3 ऋतूमध्ये, वेगवेगळ्या ऋतूमध्ये कसं करायचं? जो आपण नेहमी चारा देतो फक्त पावसाळ्यामध्ये चिखलात जाऊ द्यायचं. चिखलात जाऊ द्यायचं आणि पावसाळ्यामध्ये आपण चारा टाकताना एक काळजी घ्यायची की ओला चारा शक्यतो कमी टाकायचा. ओला चारा म्हणजे झाडावरचा का पाऊस पडलेला? नाही नाही, झाडावरचा चारा टाकायचा पण त्याच्यावर पाण्याचं दव यायला नको. तसा ओला चारा. तसा ओला चारा नको. पाण्याचे दव जर आले ना त्याच्यामुळे शेळी आजारी पडू शकते. अच्छा. त्याच्यावरती पाण्याचं दव तो वाल समजा आपण आता आपल्याला वाटलं की हा ओला चारा आहे, हा आपण कापून कमीत कमी 2-3 तास त्याला वाळू घालायचा. पाण्याचा त्याच्यातून निचरा खाली पाणी पडला. निचरा झाल्यानंतर तो चारा त्यांना खाऊ घालायचा. ठीक आहे. म्हणजे ते काही झाडावर काही किडे मकोडे असते त्याच्यामुळे कशामुळे? ते आता ते काय असेल पण ते ओलाव्यामुळे ते शेळ्या हागायला लागत्या, म्हणजे त्यांचं हागण्याचं प्रमाण वाढतं, काही आजार वाढू शकतो त्याच्यामुळे. पण ते शक्यतो तेवढं सांभाळायचं पावसाळ्यात. बाकी हिवाळा आणि कोरडा चारा टाकायचा. आणि जे आपण उन्हाळा हिवाळा जे आहे ना तर ते जो आपण चारा टाकतो तो चारा रेग्युलर टाकीत राहायचा. बाकी वेगळी काही काहीच वेगळं काहीच नाही. सकाळच्या टायमाला आपण त्यांना जर आपल्याकडे शक्य झालं तर भरडा टाकायचा. भरडा झाल्यानंतर तर सकाळी हिरवा चारा टाका एक टाइम 10-11च्या टायमाला. 3-3:30ला पुन्हा एखादा चारा टाका. संध्याकाळच्या टायमाला भुसा टाकून द्या. रात्रभर खाता आलं. ते असं नाही की शेळीला 2 किलो चारा लागतो आणि 1 किलो चारा लागतो, हे सगळं चुकीची समज. हे सगळीच माणूस आपला जर जेवायला बसला तो पोटाला जेवढं लागत तेवढंच खाईल. ते जास्त पोटाच्यावर खाणार नाही. तसं ती शेळी तिच्या पोटाला जेवढं लागेल तेवढंच खाणार. तिचं खाणं झाल्यानंतर ती बाजूला जाऊन बसणार, रवंत करणार. हे चुकीचं आहे की तिला 2 किलो चारा लागतो आणि 1 किलो चारा लागतो. हे सगळं थापा मारायची धंदे, त्याच्यात काही अर्थ नाही. आता आपण याला म्हणजे तुम्हाला आता कंटिन्यू तुम्ही हे करताय, तर याच्यासाठी चाऱ्याचं व्यवस्थापन कसं केलं तुम्ही? म्हणजे यांना कुठल्या कुठल्या प्रकारचे चारा तुम्ही देता? म्हणजे 100 शेळ्यांसाठी 4 एकरमध्ये पूर्ण चारा केलेला आहे. काय काय घेतलं? त्याच्यामध्ये पहिले बन्नी गवत. अच्छा. बन्नी गवताच्या नंतर तुती आणि सुबाबूळ लावलेली. तुती पण खाता काय? हा, तुती आणि सुबाबूळ. तुतीचा पालाही भरपूर खात्या. तुती सुबाबूळ झाली. त्याच्यानंतर शेवरी, ती पुन्हा कांडी गवत, दसरथ घास आणि लुसन घास आपला. अच्छा. आणि कोरड्या चाऱ्यामध्ये? कोरड्या चाऱ्यामध्ये मग भुसा. कुठला भुसा? कुठला? तुरीचा भुसा, हरभऱ्याचा भुसा आणि सोयाबीनचाही जर झाला उन्हाळी भुसा जर मिळाला तो टाकायला काही हरकत नाही. तो पण तू थोड्या प्रमाणात टाकायला पाहिजे. सोयाबीनचा भुसा जास्त उष्ण राहतो. उन्हाळ्यात नको टाकायला. ते एखादी गाभण शेळी असली समजा तर ती गाभ फेकायचं, त्याच्यामुळे संशय जादा आहे. उष्ण राहतो तो चारा. तर हरभऱ्याचा आणि तुरीचा भुसा आणि कडबा जर मिळाला आपल्याला अवेलेबल झाला तर कडब्याची कुट्टी बारीक. ती बी धांगाळ कडबा नाही पाहिजे, त्याची ती किलसा मारल्यानंतर ते खात नाही. आणि मक्का आम्ही एकरभर मक्का टाकून देतो. मक्का टाकल्यानंतर त्याचा मुरघास तयार करतो. ती कशी करता? म्हणजे मुरघासाच्या 2 पद्धती असतात. 2 पद्धती. त्यातली कुठली पद्धत वापरता? मुरघास तयार करण्यासाठी आम्ही कणसासहित, समजा आता मक्का ही आपली हुड्यामध्ये आलेली, ती हुड्याच्या बाहेरही जायला नको आणि मागही राहायला नको, चिकातही नको. ती हुड्यामध्ये असलेली मक्का तिचं मुरघास तयार करायचं कणसासहित. म्हणजे त्यांना काय होतं की बा त्याचे जे दाणे फुटलेले राहतात ते पूर्ण त्या पाला पाचोळ्याला ते चिकटलेलं असतं आणि त्याच्यामुळे त्या काय शेळ्या त्याच्यावर तुटून पडतात, खातात. आणि आपल्याला भाडा द्यायची म्हणजे गरज नाही राहत. त्याच्यामध्ये ऑलरेडी ते मक्का राहते. मक्का असल्यामुळे ते ऑलरेडी प्रोटीन जास्त राहतं, त्याच्यामुळे ते द्यायची गरज राहते. मग त्याच्यात तुमचं नुकसान होत असेल मक्का न काढल्यामुळं. मक्का जरी नाही काढले तर आपण मक्का विकत घेऊन भाडा घालतो. म्हणजे ते असं तुम्ही पैसे वाचवत आहे. आज आपली समज कोणती होती? नाही, मक्का काढली, मक्का विकली, तिचे पैसे आले. अरे पण मग इकडे मक्का विकत घेऊन टाकावं लागत. ते लाख रुपये वाचताय येत आहे तर 1 लाख रुपये जाणारच आहे ना. ते कमी होऊन जातं ना. मुरघास स्टोरेज वर्षभर करून ठेवता. मुरघास एकदा तयार केला म्हणजे तो 1 वर्षभर फक्त पाणी तिची लिकेज राहिली, 1 वर्षभर टिकतो.
कंटिन्यू 1 वर्ष भरते. तुम्ही ते 2 याच्यात करता का एकदाच करता? नाही म्हणजे शक्यतो पावसाळ्यामध्ये आम्ही करीतच नाही. हां पावसाळ्यामध्ये कसं होतं ट्रॅक्टरची मजुराची लई हां क्षमता. हां हिवाळ्यामध्ये केला हां मग तो भरून ठेवला हं. तर हिवाळ्यामध्ये आपल्याला म्हणजे उन्हाळ्यामध्ये चाऱ्याची गरज नाही पडत. बरोबर. आपल्याकडे चारा अवेलेबल राहतो दुसरा. हं. आणि जून सुरू झाला हं. की मुरघास चालू करायची. आता तुमच्याकडे तुम्हाला ती टेक्निक कळाली, पण जे इतर जे शेतकरी आहे ते मुरघास विकत घेतात. तर ते विकत घेण्याच्या मुरघासमध्ये तुम्ही जे सांगितले की डायरेक्ट मक्का काढणी न करता तशीच हा. त्याचा मुरघास करतात, पण बाकी ती पद्धत नसते. तर मग इतर शेतकऱ्यांनी चाऱ्यासाठी ती व्यवस्था म्हणजे कसं करावं, करायला पाहिजे? मुरघास करायचा तर त्यांनी मग मक्का जिथं आपल्याला समजा अवेलेबल दिसली हां हां ते मक्काचं क्षेत्र विकत घ्यायचं. हं. एवढी मक्का विकत घ्यायची 10 गुंठे 5 गुंठे किंवा जे बी आपल्याला 1 एकर आपल्या हैसत पाहून हं. तो मक्याचा चारा विकत घ्यायचा. हं. कणसासहित घ्यायचा अच्छा. हुरड्यामध्ये आलेला. हां. आणि त्याचा आपण आपल्याकडे ट्रॅक्टर राहतं. हं. ट्रॅक्टरनं नेऊन त्याची कुट्टी करून घ्यायची हं. आणि ट्रॅक्टरमध्ये भरून आपल्या जागेवर आणायचं, बोर आणायचे, भरून घ्यायची. हं. आता हे जे शेड केले पण त्याच्यामध्ये जे हे आपण मध्ये मध्ये केलेले खायसाठी मोकळ्या जागेत, तर फिडर तयार करण्यामागची तुमची काय संकल्पना होती आणि असं फिडर का तयार केलं तुम्ही? मग असं फिडर हे जे तयार केलं हं. की आपण समजा जो चारा टाकला त्याच्यावर हां. तो चारा वेस्टच जायला ना. हं. जो समजा पाल्याचा चारा आहे शिवबाभळीचा समजा शिवबाभूळ, तुती, शेवरी. शेवरी तो त्यांनी वरच्यावर तो तोडून खायला पाहिजे. अच्छा. आणि त्याला मी जे याशी म्हणून लावलेले अँगल हे अँगल म्हणजे त्यांना पाय ठेवून वर चढून खाता आल्या पाहिजे की त्याच्यामुळे त्यांचा व्यायामही होतो. हं. त्यांचा व्यायाम होतो वर समजा त्याचे पाय देऊन वर मुवमेंट झाल्यामुळे ते हालचाल झाल्यामुळे त्यांचा व्यायाम होतो आणि चारा तोडून खातात. हं. आणि त्याचा जो उरलेला पाला राहतो तो एक मध्ये खाली खाली येतो. पडतो. तो पण नंतर खाल्ला आणि पुढे चालू समजा आपल्याला मोकळ्या वातावरणात जर आपल्याला भुसा टाकून द्यायचा असेल हां. तर आपल्याला तो सुद्धा टाकून देता येतो त्याच्यामध्ये. आणि हे असं वेगळं का केलं म्हणजे सगळं लोखंडाचं केलं खालून का प्लास्टिक लावलं त्याला? खालून प्लास्टिक लावायचं कारण आहे की पात्रा जर लावला आपण पात्रा सडून जातो. अच्छा. ओला चारा असल्यामुळे पात्रा सडून जातो. सोडून जातो. त्यामुळे हे प्लास्टिकचं हे लॉंग लाईफ टिक. आता तुमचा व्यवसाय खूप छान आहे, तुम्ही छान प्रकारे करताय, पण इतर जे शेतकरी आहेत ते याच्यात काय चुका करतात आणि ते निगेटिव्ह म्हणजे या व्यवसायाला निगेटिव्ह समजतात. 5 गुंठ्यामध्ये तुम्ही याच्यातून सरासरी उत्पन्न किती काढतात आणि इतर शेतकऱ्यांना काय सल्ला देऊ शकता तुम्ही जे की हे करतात खूप तामझाम करून पण नंतर त्यांच्याकडून ते म्हणजे जे अपेक्षित असतं त्यांना उत्पन्न येते ते जात नाहीत तिथे आणि मध्ये सोडून देतात, तर त्यांच्यासाठी काय सांगाल? आणि आमच्यासारखे जे नवीन करणार आहेत त्यांच्यासाठी काय सल्ला? आता म्हणजे जे शेतकरी जी समजा करीत नाही त्याला कारण आहे की माणसाच्या मनामध्ये जिद्द लागते. आपल्याला हा व्यवसाय करायचा आहे तर त्या व्यवसायासाठी झटायची हिंमत पाहिजे. तर जर तुमच्यात जर ती हिंमत नाही तर तुम्ही त्या क्षेत्रात पडू नका. बरोबर. जर तुम्ही झटले तुम्हाला बरोबर फळ मिळतं. 2 रुपये का होत नाही ते मिळतातच, पण तुम्ही जर नाहीच केलं तुम्हाला मिळतील कुठून? जर तुम्ही समजा नुसत्या शेळ्या आणल्या मजूर लावून दिला तो मजूर चारा आणून टाकून देईल, पाहत तिला खाल्लं तर खाल्लं, नाही खाल्लं पाहत नाही तो काय झालं तर तिनं खाल्लं का नाही खाल्लं तिच्याकडे 4 वेळेस लक्ष करावं लागतं. ती चारा खाऊन खात नाही. आता ही माझी एक शेळी आज चारा खाईना, मला ती पंचायत पडली की चारा का खाईना, तिचं टेम्परेचर चेक करावं लागेल. तिचं टेम्परेचर चेक केलं, टेम्परेचर पाहिल्यानंतर तिला 102 टेम्परेचर होतं. मग त्याला इंजेक्शन दिलं, तापेच्या गोळ्या दिल्या, त्याचं टेम्परेचर कमी झालं ती चारा खायला लागली. हे आपण जातीनं लक्ष घातलं तर ती चारा खाय. मजुराचं काय अडून पडलं त्याला संध्याकाळी पैसे भेटले चालला घरी, त्याला घेणं काय त्याची. आता तुमचं याच्यात वार्षिक उत्पन्न किती आहे समजा, वर्षाला किती कमावता किंवा महिन्याला तुम्ही यामधून किती कमावता? आतापर्यंत जे आहे ना मी आमचं उत्पन्न जे आहे आम्ही याच्यातच लावतो, सगळं डेव्हलप करत. आता इथून पुढे जे आम्हाला आता याच्यामध्ये जे उत्पन्न 17 ते 2022 या 5 वर्षात तुम्ही याच्यात किती खर्च लावला आणि तुम्हाला किती रिटर्न आला? बस जो खर्च अजून तरी आम्हाला जवळजवळ 5-1 लाख रुपये देण्याची. अच्छा. लोकांची समजा आपण जो खर्च केलेला आहे तो 5-1 लाख रुपये देणं फेडण्याची. अच्छा. म्हणजे पण म्हणजे शेड बकऱ्या सगळं त्याच्यातच. तुमचा टोटल खर्च किती होता? टोटल खर्च जवळजवळ आता 7-8 लाखापर्यंत होतात.
त्यावेळेस आता हे तर नील झालं असं ना. हा नील झालं. आता इथून पुढे जे येणार आहे ते प्रॉफिट आहे. प्रॉफिट तर तुम्ही प्रतिवर्ष किती 2-2.5 लाख रुपये 2-4 लाख रुपये सहज राहतात. म्हणजे आणि त्याच्यामध्ये आजकालचा खर्च बी आहे, मेंटेनन्स आहे त्याला. हा बरोबर आहे. चारा विकत घ्यावा लागतो, भुसा विकत घ्यावा लागतो, ते आहेत. पण केलं तर सगळं आहे. आता कसं आहे, हे जे एखाद्याला करायचं तर तो काय करतो, युट्यूबवर जातो आणि पाहून घेतो की हा याच्यामध्ये आपल्याला खूप नफा भेटतो. हा, तर ते नको व्हायला. म्हणजे आता पाहताना त्यांना कळायला पाहिजे की लोक काय करतात, नुसते भापाऱ्या मारायचे. हा, ते नको. मला 15 लाख रुपये राहिले, 20 लाख रुपये राहिले, हे सगळं चुकीचं आहे. तुम्ही जर समजा ते शेळीकडे पाहिलं नाही, तिला ती गाभण राहते का नाही, बच्चे देते का नाही, तिचं बच्चू 10 किलोचं आहे का 5 किलो वाजण्याचं, ते जर पाहिलं नाही, तुम्हाला उत्पन्न कुठून भेटेल? तुम्ही ती तयारी ठेवली म्हणजे 100% झोकून दिलं तर ते आपल्याला मिळतात. आज आपण तसं जर पाहिलं, गावरान करतो, गावरान शेळीमध्ये सुद्धा राहतो. गावरान शेळीमध्ये नफा राहत नाही असं राहत नाही, थोडंच. आज आपण 15,000, 15 ते 20, 10 ते 15,000 रुपये गुंतवले आजच्या तारखेत गुंतवले आपण 15,000 रुपये गुंतवले. एक शेळी विकत घेतली. ती शेळी आपल्याला कमी, ती समजा एका वेतामध्ये ते आपण समजा 15,000 मध्ये गाभण शेळी घेणार. तिनं जर 2 बच्चे दिले, 4 महिने जर चांगलं तिला खाऊ घातलं, फुल जर आपण दिले, हे केलं, 2 बच्चे तिचे 15,000ची विकून जाते 4च महिन्यात. 7,500 7,000 रुपयाने ती बच्ची विकून येते. आपल्याला शेळी फ्रीमध्ये राहून जाते 4 महिने. ती जर शेळी विक्री काढली आपण, ती आज 7,000 ते 8,000 रुपये देऊन जाते. 4 महिन्यात 7,000 रुपये एके शेळी मागे राहतात. त्याच्यात आपण तिचे चाऱ्याचे 3,000 रुपये काढून टाका, तर 4,000 रुपये राहते. कोण देणार तुम्हाला? असे जर 4,000 रुपये भरपूर पैसे होतात समजा. आता जर आपण 20 शेळ्या जर ठेवल्या, 1 लाख रुपये सहज आपल्याला प्रॉफिट राहतं. केलं तर राहतं, नाही केलं तर काय राहील? आता ह्या ज्या दोन्ही जातीच्या बकऱ्या आहे, यांचं वेतन कसं आहे? म्हणजे ते किती वेळेस बच्चे जन्माला घालतात आणि त्याचा कालावधी किती? यांचा कालावधी म्हणजे 18 महिन्यातून 2 वेळेस. आणि किती बच्चे त्याचं? 2 बच्चे, 2-3, म्हणजे ॲव्हरेज 2 धरायचा. हा 2 4 बच्चे देतात 18 महिने. 2-3 बच्चे सर काही किती पाहिलं शेळ्या 3-3 दिले. अच्छा, 15,000 जरी बच्चे विकलं तरी 45,000 रुपये 50,000 रुपये एक शेळीने उत्पन्न देते. आपल्याला नाहीच पुरायला लागलं त्याला काय इलाज? त्यांचा खर्चही काढा. आता आपल्याला समजा एका शेळीने 20,000 रुपये दिले, 5,000 रुपये तिचा वर्षात खर्च काढा ना. बरोबर. तिला लागतच ना खायला, तिचं 5,000 रुपये खर्च काढा. आपली मेहनत काढा, तरी 10,000 रुपये राहतील आपल्याला, 5,000 आपले काढा. तर हे जे तुम्ही शेड उभं केले, याला शासनाचं काही अनुदान आहे का? तुम्ही घेतलंय का? नाही, शासनाचं अनुदान आहे की नाही आम्ही त्या चौकशीत गेलोय नाही, मी घेतलंय. इतर जे तरुण शेतकरी काही इकडे भांडवल्याचा प्रॉब्लेम असतो, मग त्यांना आणि त्याच्यात एक तुम्हाला सांगू, जो शेतकरी माझ्या तरी, मी आता माझं 72 वर्ष वय. अच्छा. जो शेतकरी समजा त्याच्या मागं लागेल, शासनाचं अनुदान भेटेल आणि त्याच्यावर आपण हा धंदा करू, तो सक्सेस होऊ शकत नाही. तो तिकडचं अनुदान घेतो आणि खाऊन मोकळा होतो, तो धंदा करू शकत नाही. तो धंदा करू शकत नाही, हे तुम्हाला सांगतो मी. त्याच्या मागं पडून जर आपल्या बेंबीला कळ लागली तर आपण तो धंदा करू शकतो, खाऊ शकतो, की आपल्याला 10 रुपये भेटतील. फुकटाचं पाहायचं नुसतं, फुकटाच्या याच्यावर करायचं ते होत नाही. मेहनत आणि स्वतः हेच करायला लागतं. शासनाच्या अनुदानावर जर करायचं ठरलं तुम्ही काहीच करू शकत. त्याच्यावर तुम्ही नुसती मजाच मारता. तुम्हाला याच्यामध्ये फॅमिलीमध्ये कोण कोण सपोर्ट करतो? फॅमिलीमध्ये आता मुलगा आहे. हा, याच्यात काम करा. हा, मुलगा, त्याला साप्ताहिक सुट्टी राहते. अच्छा. तो पोलीसमध्ये, त्याला साप्ताहिक सुट्टी राहते, तो सुट्टीच्या दिवशी तो काम करतो. जावई आहे, मुलगी आहे. अच्छा. ते त्यांना 2 दिवस सुट्टी राहते, शनिवार रविवार. ते एनसी ऑफिसला आहे. अच्छा. ते येतात, ते काम करतात. नातू आहे, तो आज बी करू राहिला, पण त्याला एक परीक्षा झाली, सुट्टी झाली की तो येतो 1-2-4 दिवस तो काम करतो. एक बाई कामाला आहे, काय कंटिन्यू आज 5-6 वर्षापासून. अच्छा. आणि आई? हे आपलं चालूच राहतं. मग तिथं काही कोंबड्याला चारा टाक, काही दाणे टाक, काही घरचे हे बी काम करू लागतात सगळे. अच्छा. त्याच्यात एक आहे ना, की जर आपण समजा आता आपल्याला व्यवसाय करायचा, आपण यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि आपलंच जर खायचं आपण हे पाहिलं, मी आता किती वाजले असतील, आता 1 वाजला असेल, अजून नाश्ता नाही केला. मग तुम्ही विचार करा, मी का नाश्ता नाही केला? अगोदर त्यांची पोटं भरायची, मग आपलं भरायचं, मग ते आपलं पोट भरतील. बरोबर.
आपण आपल्या पोटासाठी आपण त्यांचं पोट भरायला लागतं. आपण आपलंच पोट भरीत बसलो तर त्यांचं पोट रिकामं राहिल्यावर काय बघत राहील खाण्याचं. या ज्या बोर आणि ही दुसरी जाते या बकऱ्या विकायसाठी आपल्याला कुठला प्लॅटफॉर्म आहे शेतकऱ्यांना? म्हणजे जर आपल्या भागातील इतर शेतकऱ्यांना जर हे प्लांट उभा करायचा आहे असा प्रकल्प, तर त्यांना जे ह्या बकऱ्या सगळ्या त्यांनी संगोपन केलं म्हणजे आज विक्रीची वेळ येईल तर त्यांना मार्केट कुठे आहे आणि तुम्ही कशी विक्री करता? मार्केट जी त्याच्या मनावर आहे. जर जी क्वालिटी तुम्ही ठेवणार त्या क्वालिटीप्रमाणे माल तो विकल्याच जातो. आणि व्हॉट्सअप ग्रुप तयार करून जर व्हॉट्सअपवर टाकलं तुम्ही तर ती ऑनलाईनही विक्री होती. आतापर्यंत आम्हाला तरी कुठे जायचं काम पडलं नाही. आम्हाला ही पूर्ण ऑनलाईन विक्री केलेली. डायरेक्ट शेतकरी ज्यांना घ्यायचे ज्यांना व्यापारी घ्यायचं ते 8 दिवसाचं बच्चू झालं आम्ही व्हॉट्सअपवर टाकून देतो. त्याला पटलं घेऊन तो बुक करून टाकतो. अगोदर पैसे 2-5 हजार रुपये ॲडव्हान्स देऊन टाकतो. 3 महिन्याचं झाल्यानंतर बच्चू घेऊन जातो. पैसे देतो, बच्चू घेऊन जातो. एकंदर सगळी प्रक्रिया सोपी आहे. सोपी. म्हणजे आणलं तर तुम्हाला विक्रीचं टेन्शन विक्री तरी करतात. आणि जर समजा आपला जर गावरांचा बी माल असला तर गावरांचा शेळीच्या मालाला तो कुठे पाहायचं कामच नाही. ते कोणी येतच घर बसल्या येतं मार्केटिंग करायला. आपल्याला कोणाचं म्हणजे जसं आपण शेतीतला माल घेतो आडत्याकडे घेऊन जातो, तो जे देईल तेच आपण घ्या. इथं तसं नाही. इथं तसं नाही. आपण जे बोलेंगे आपण जे बोलू ते घे. 10,000चा माल आहे 10,000 घे, नाही तर चालली. कारण ते इथे येते आपल्याला तिकडे जायची गरज आपल्याला जायची गरज आपण आडेल नाही ना. आडेल नाही. आपलं मार्केटिंग आपल्याला करता येतं. धन्यवाद. एकंदरीतच आपण शेळी पालन या विषयावरील सर्व माहिती श्री कछवा यांच्याकडून घेतलेली आहे. त्यांनी एकंदरीत बच्चे आणण्यापासून ते विक्रीपर्यंतची सगळी प्रक्रिया आपल्याला सांगितली आहे. आणि ही शेळी पालन व्यवसाय प्रत्येक शेतकऱ्यांनी करावा असा त्यांनी सल्ला दिलेला आहे. ही माहिती आपल्याला कशी वाटली आणि इथून पुढे आपल्याला कशी माहिती हवी हे आम्हाला कमेंटद्वारे कळवा. आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.